हॅलो मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024. सर्व 48 लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार पाहणार आहोत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे 1,34,603 मतांनी विजयी झाले. पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे 1,23,038 एवढ्या मतांनी विजयी झाले. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या 2,72,183 एवढ्या मतांनी विजयी झाल्या. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नारायण राणे हे 47,858 एवढ्या मतांनी विजयी झाले. सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे 32,771 एवढ्या मतांनी विजयी झाले. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पियुष गोयल हे 3,57,608 एवढ्या मतांनी विजयी झाले. पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हेमंत सावरा हे 1,83,306 एवढ्या मतांनी विजयी झाले. अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे हे 40,623 एवढ्या मतांनी विजयी झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या 2,51,594 एवढ्या मतांनी विजयी झाल्या. कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे 2,09,144 एवढ्या मतांनी विजयी झाले. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे हे 1,34,650 एवढ्या मतांनी विजयी झाले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार प्रताप जाधव हे 29,469 एवढ्या मतांनी विजयी झाले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे 13,426 एवढ्या मतांनी विजयी झाले. मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 96,615 एवढ्या मतांनी विजयी झाले. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर हे 48 मतांनी विजयी झाले. ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के हे 2,17,011 मतांनी विजयी झाले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज हे 1,54,964 एवढ्या मतांनी विजयी झाले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिता शिंदे ह्या 74,197 एवढ्या मतांनी विजयी झाल्या. लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव काळगे हे 61,881 एवढ्या मतांनी विजयी झाले. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड या 16,514 एवढ्या मतांनी विजयी झाल्या. जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे हे 1,09,958 एवढ्या मतांनी विजयी झाले. नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे 59,442 एवढ्या मतांनी विजयी झाले होते. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण हे 1,457 एवढ्या मतांनी विजयी झाले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर ह्या 2,60,406 एवढ्या मतांनी विजयी झाल्या. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नांदेन किर्सन हे 1,41,696 एवढ्या मतांनी विजयी झाले.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे हे 34,380 एवढ्या मतांनी विजयी झाले. रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे हे 76,768 एवढ्या मतांनी विजयी झाले. अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे हे 19,731 एवढ्या मतांनी विजयी झाले. धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्चाव या 3,831 एवढ्या मतांनी विजयी झाल्या. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाडवी हे 1,59,129 एवढ्या मतांनी विजयी झाले. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे 3,29,846 एवढ्या मतांनी विजयी झाले. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वापचौकोरे हे 50,529 एवढ्या मतांनी विजयी झाले. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार अनिल देसाई हे 53,384 एवढ्या मतांनी विजयी झाले. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील हे 29,861 एवढ्या मतांनी विजयी झाले. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे 1,62,001 एवढ्या मतांनी विजयी झाले. परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार संजय जाधव हे 1,34,061 एवढ्या मतांनी विजयी झाले. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे 1,08,602 एवढ्या मतांनी विजयी झाले. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार संजय देशमुख हे 94,473 एवढ्या मतांनी विजयी झाले. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत हे 52,673 एवढ्या मतांनी विजयी झाले. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या 1,58,333 एवढ्या मतांनी विजयी झाल्या. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे हे 1,40,951 एवढ्या मतांनी विजयी झाले. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे 28,929 एवढ्या मतांनी विजयी झाले. बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे 6,553 एवढ्या मतांनी विजयी झाले. म्हाडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे 1,20,837 एवढ्या मतांनी विजयी झाले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार सुरेश महात्रे हे 66,121 एवढ्या मतांनी विजयी झाले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार भास्कर भंगरे हे 1,13,199 एवढ्या मतांनी विजयी झाले. वर्धा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार अमर काळे हे 81,648 एवढ्या मतांनी विजयी झाले. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे हे 82,784 एवढ्या मतांनी विजयी झाले.
सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे 1,53,000 एवढ्या मतांनी विजयी झाले.